हॅलो बाळांनो, आज आपण MHT-CET 2023मधील रोटेशनल डायनामिक्समधील क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. तर काय आहे हा क्वेश्चन? अ सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस r and thickness r/6 has moment of inertia I about an axis passing through its center perpendicular to its plane. म्हणजे इथं काय सांगितलं बघा, एक सर्क्युलर डिस्क दिलेली आहे. एक सर्क्युलर डिस्क दिलेली आहे की ज्याची रेडियस किती, तर r एवढी. एक सर्क्युलर डिस्क दिली आहे, त्याची रेडियस किती आहे, r. इथं rला आपण r1 डिनोट करू आणि थिकनेस किती आहे, तर r/6. थिकनेसला आपण t न डिनोट केलं. रला आपण r1 डिनोट केलं, म्हणजे थिकनेसचा फॉर्म्युला काय येणार आहे, r1/6. आता पुढं काय म्हटलं बघा, डिस्क इज मेल्टेड अँड रिकास्ट इन टू सॉलिड स्पियर. म्हणजे डिस्कला आपण काय केलं, मेल्ट केले आणि त्या डिस्कचं कन्वर्जन कशामध्ये केले, सॉलिड स्पियरमध्ये केले. आता पुढं काय म्हटलं, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियर अबाउट इट्स डायमीटर इज. आता काय विचारलं इथं, सॉलिड स्पियरच्या मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला. आता इथे बघा, डिस्कला आपण काय केले, रिकास्ट करतो आहे कशामध्ये, सॉलिड स्पियरमध्ये. आता डिस्कला जरी आपण सॉलिड स्पियरमध्ये कन्वर्ट केलेलं असलं तर डिस्कचा आणि स्पियरचं व्हॉल्यूम काय असणार आहे, सेम. व्हॉल्यूम काय राहतो नेहमी, सेम. आता डिस्कच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, एरिया इंटू थिकनेस. आता हा एरिया असणार आहे, एरियाचा फॉर्म्युला काय आहे, πr1² इंटू थिकनेसला इथं कसं डिनोट केली, टी ना, बरोबर. पण टी इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे, टी इज इक्वल टू काय, r1/6. इथं व्हॉल्यूम ऑफ डिस्कचा फॉर्म्युला काय येणार आहे, πr1² इंटू r1/6 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला माहिती आहे, 4/3 πr2³. r2 काय घेतलं आहे, कारण की इथं सॉलिड स्पियरची रेडियस आपण कसं डिनोट केली, r2. मी इथं बघा, इथे सुद्धा पाय, इथे सुद्धा पाय गेट काय होणार इथं, कॅन्सल. म्हणजे ते बाकी काय राहते बघा, r1² इंटू r म्हणजे काय लिहितं, r1³/6 इज इक्वल टू 4/3 r2³. आता हा 6 इथे डिवाइडला आहे, त्याला आपण 4च्या साईडला नाही, तो काय होणार आहे, मल्टिप्लाय. मी इथे काय आलं, r1³ इज इक्वल टू 6 इंटू 4/3 इंटू r2³. आता 6 इंटू 4 इथे काय येणार आहे, 24 डिवायडेड बाय 6 इंटू इथे काय आलं, r2³. आता 24 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती येणार आहे, 8. म्हणजे r1³ इज इक्वल टू आपल्याला काय मिळते, 8 r2³. म्हणजे इथं r1³ इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं, 8 r2³. आता r2³ हा 8 इथं मल्टिप्लाय आहे, तो r1च्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड. मी इथं r2³ इज इक्वल टू काय मिळते आपल्याला, r1³/8. त्याचं जर आपण क्यूब रूट घेतलं तर r2ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, r1/2. आता इथं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पियरचा फॉर्म्युला दिला आहे, काय येतो, 2/5 mr2². मी इथे काय आलं, 2/5 mr2². आता r2ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती जर या फॉर्म्युल्यामध्ये पुट केली तर काय येणार, 2/5 m. r2ची व्हॅल्यू काय, r1/2 असं काय होणार आहे, स्क्वेअर. मग आता त्याचा स्क्वेअर केला, 2/5 m r1²/4. इथे बघा 2 आणि 4 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, बरोबर. 2 × 1 2 × 4 म्हणजे इथं खाली किती येणार, 2. इथे फॉर्म्युला काय येतं, इथे बघा, ISP इज इक्वल टू mr1²/5 इंटू 2. पण mr1²/2 mr1²/2 म्हणजेच कोणी I, म्हणजे mr1²/2च्या ठिकाणी काय लिहू शकतो, I. मग ISP इज इक्वल टू काय आलं, I/5. ह्याच्यामध्ये आपला कोणता ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन नंबर ए.